नमस्कार. कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज तुम्हाला मी एका अशा झाडाची ओळख करून देणार आहे की ज्यामुळे मोठमोठ्या शहरात किंवा वस्त्यात डासांचा प्रश्न असतो तो थोड्याफार प्रमाणात का होईना पण कमी करता येईल. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की वाढती महागाई, भाज्या महागतात. का महागतात? मागणी जास्त, पुरवठा कमी. पण पुरवठाच वाढवला तर म्हणजे ही भाजी आदिवासी बांधवांना माहिती आहे, आपल्या जंगलात आहे. इतर भाज्या एकदा लावल्या की 4 महिने 5 महिने फार फार वर्ष संपतं सीझन. ही भाजी मात्र अशी आहे की एकदा लावलं की हा वृक्ष किमान 70 ते 75 आणि जास्तीत जास्त 150 वर्ष जगू शकतो. अतिशय पौष्टिक खनिजयुक्त अशा प्रकारचं हे झाड नॉर्थ ईस्टमध्ये किंवा आदिवासी भागामध्ये माहिती असलेला हा वृक्ष जो अधिक लावला तर त्याचं संवर्धन होईल आणि आपले वर उल्लेख केलेले प्रश्न सुटू शकतील असा हा वृक्ष. चला तर मग त्याची प्रथम झलक बघूया आणि मग बाकीची माहिती त्याच्याबद्दल मिळवूया. नाव अगदी सोपं आहे, टे2. खरं तर मी जेव्हा माझ्या जागेमध्ये झाडं लावायचा विचार करत होते तेव्हा आसपासच्या असंख्य नर्सरीज बघितल्या, खास करून कृषी खात्याच्या, सामाजिक वनीकरण, फॉरेस्ट यांच्या. आणि त्या सगळ्यांमध्ये एक कॉमन नाव होतं खाया आणि टे2. मला खूप उत्सुकता वाटली. खरं तर त्या वृक्षाचं नावही मी कधी ऐकलं नव्हतं. तरीही म्हटलं चला बघूया तर खरं 20-20 झाडं लावून ज्यार्थी सामाजिक वनीकरण आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट विकत आहे नक्की काहीतरी उपयोग असेल. आणि जेव्हा आम्ही ही दोन्ही झाडं खरेदी केली आणि लावली तेव्हा मला पटलं, अरे माझा डिसिजन वाईज होता, पण किंचित वाईज होता. तर मी आणखीन ही झाडं आणायला पाहिजे, पुढच्या वर्षी ही चूक भरून काढता येईल. चला तर मग आपण बघूया टे2, TETU. हा टे2 वृक्ष, त्याचे हे खोड, खालती पडलेल्या बिया, उडून गेल्यानंतरच्या शेंगा, झाडावरच्या शेंगा आणि मोठं घोसात येणारं फूल. आजच त्वरा करा आणि कोणत्याही नर्सरीमधून घेऊन या आणि तुमच्या जवळपास लावा. हाच वृक्ष वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. भूतवृक्ष, घास काटणेवाला वृक्ष, ब्रोकन बोन्स प्लांट, इंडियन ट्रम्पेट, मिडनाईट हॉरर किंवा द ट्री ऑफ डॅमेक्लेअर. आता ह्या प्रत्येक झाडामागे किंवा नावामागे काही इतिहास आहे, काही त्याचं वर्णन आहे आणि त्याच्यावरून आपल्याला पटतं की नावं किती सत्य आहे. असा हा वृक्ष हल्ली बागात, रस्त्याच्या दुतर्फा सावलीसाठी म्हणून लावला जातो. पण उष्णकटिबंधीय म्हणजेच हिमालयाच्या पायथ्यापासून ते अगदी कन्याकुमारीपर्यंत आणि अंदमान निकोबारपर्यंत हा हिरवागार वृक्ष, तोही जवळजवळ 12 ते 27 मीटर उंच आणि 70 ते 150 वर्षे जगणारा असा हा वृक्ष. याची जी नावं आहेत ती त्याला शोभतात. त्याला म्हणतात मिडनाईट हॉरर, कारण हा रात्री फुलतो आणि त्याला जो वास असतो तो वास म्हणता येणार नाही, तो उग्र दर्प असतो. पिकलेला फणस अधिक पिकावा, अविक लावा असा. आणि त्याच्यामुळे वटवाघळं आकर्षित होतात. पोलिनेशन त्याच्यामुळे जरूर होतं, पण वटवाघळं रात्रभर या झाडाभोवती आवाज करत असल्यामुळे कर्कश याला मिडनाईट हॉरर असंही म्हटलं जातं. याची जी फुलं आहेत ही फुलं हा तुतारीच्या आकाराची आहेत, म्हणून याला इंडियन ट्रम्पेट असंही म्हटलं जातं. याची जी फुलं गळल्यानंतर शेंगा येतात, त्याला फळं म्हणजे या चपट्या दिसत आहेत, ह्या अशा असतात. आणि प्रत्येक बीमध्ये अशी पातळ 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 8, 10 ते 12, 15पर्यंत बिया असतात. या कच्च्या फुलांची, फळांची सगळ्याची भाजी करून हे ग्रामीण भागातले लोक खातात, कारण ती खूप गुणधर्म असलेली, म्हणजे उदाहरणार्थ उष्ण असल्यामुळे कफवात पित्त नाश करणारी, वेदनाशामक, व्रणरोपण करणारी, हा रसाने तिखट असल्यामुळे दीपक, रोचक, ग्राही, कृमिक, मूत्रक, ज्वर काढून टाकणारा आणि प्रसूती करून नंतर जी एक कमजोरी येते ती कमजोरी दूर करणारा असं म्हटलं जातं. तोंडातले व्रण, नाकातले रोग, कानातले रोग हे सगळे याच्यामुळे बरे होऊ शकतात. भूक न लागणं, अतिसार, प्लीहा विकार, संधिवात, मलेरिया, त्वचा विकार, टॉन्सिल्स, सर्पदंशावर सुद्धा ही वनस्पती ही उपयुक्त आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला माहिती नाही, पण आदिवासी लोक पारंपरिकरित्या याची भाजी करतात. आपल्याही इथे आपण संशोधन केलं आणि पॉप्युलर केली तरी भाजी सहजपणे करू शकू. आणि एकदा नव्हे तर एकदा लावलेला वृक्ष किमान
70 ते जास्तीत जास्त 150 वर्ष जगतो तिथपर्यंत आपल्याला ह्या शेंगा देत राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्याच्या मध्यामध्ये हा वृक्ष फुलायला लागतो आणि पावसाच्या मध्यापर्यंत फुलतच राहतो आणि मग त्याला शेंगा धरतात. अर्थातच च्यवनप्राश जे नेहमी तुम्ही जाहिराती ऐकता वाचता, त्या च्यवनप्राशमध्ये ह्याच्या मुळांचा उपयोग, मुळांची पावडर ते घालून केली जाते. अर्थातच मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हा शेंगा ह्याच्या ज्या मोठ्या मोठ्या आहेत त्या झाडावरच उकलतात जर काढल्या नाहीत तर, आणि मग त्या 2 फाकल्या जातात आणि पंख पसरून एखादा पक्षी झाडावर लोंबकळत असावा असा दुरून भास होतो. आणि नंतर ह्या शेंगा जेव्हा खालती पडतात तेव्हा त्याच्या खोडापाशी त्याचा ढीग जमा होतो आणि मग तो लांबून बघितलं की ब्रोकन म्हणजे तोडलेली मोडलेली हाडं तिथे पसरलेली असावीत असं वाटतं, म्हणून हा ब्रोकन बोन्स प्लांट असंही म्हणतात. मात्र ह्याच्या जी औषधं आहेत ती ग्रामीण भागातल्या कित्येक लोकांना माहिती आहेत, वैद्यांना माहिती आहेत आणि मी सर्पदंशासारख्यासुद्धा त्याच्यावर उपयोग केला जातो. काही भागामध्ये याची एवढी छाटणी केली गेली, केरळमध्ये हा दुर्लभ, दुर्प्राप्त, संकटग्रस्त अशा प्रकारचं झाड डिक्लेअर केलं गेलं. ह्याच्यावर ज्या समजुती आहेत त्या समजुती अशा आहेत की नेपाळी लोक घराच्या छपरावर एक आकृती बसवतात आणि ह्या बियांच्या ज्या माळा असतात त्या करून घालतात, त्याच्यामुळे घराचं रक्षण होतं असं यांना म्हणतात. बोडो लोक भाताबरोबर तर मिझोरामी लोक सुक्या मासळीबरोबर आणि साईड डिश म्हणून हा पदार्थ खातात. पश्चिम जावामध्ये ही झाडं घराभोवती लावली जातात, कारण त्याच्या शेंगा तलवारीसारख्या ज्या आहेत त्या घराचं रक्षण करतात असं मानतात. ओंगे जमात जी आहे त्यांना असं वाटतं की पूर्वी ही 2 झाडं जवळजवळ लावली गेली आणि त्याच्यातूनच मग ओंगे, स्त्री आणि पुरुष यांची निर्मिती झाली. तेव्हा असं वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये वेगवेगळी त्याच्यावर भाष्य केलं गेलं आहे असं हे झाड. ग्रामीण भागातले लोक ह्या शेंगा खातात, काटक होतात, मग आपल्याला खायला काय हरकत आहे नाही का? फक्त आपल्याला त्या माहिती नाही. आजकाल अनेक वनमहोत्सव भरतात, अनेक लोक संशोधन करतात, त्याच्यातच ह्या शेंगांवर अधिक संशोधन करून वेगवेगळ्या प्रकारे, मला वाटते भाजी किंवा स्वयंपाक करणं ही कला आहे. मग पंजाबी भाजी करू शकाल, साधी परतून करू शकाल, आपण मराठी लोक करत तशी साधा नारळ कोथिंबीर घालून, किंवा आणखीन मसाले वापरून करू शकाल. भाजी करा, एक नवीन पर्याय तुमच्या समोर येईल आणि एकदा लावलेलं झाड अनेक वर्ष शेंगा देत राहील. त्याचबरोबर आजकाल शहरामध्ये मच्छर म्हणजेच डास यांचा उपद्रव, त्यामुळे होणारे रोग हे सर्वांना परिचित. अर्थात स्वच्छता राखणं हा पहिला उपाय, पण या झाडाच्या फुलांना आणि पानांना जो वास आणि त्याच्या जी केमिकल्स असतात त्यामुळे मच्छर या झाडाच्या भोवती फारसे फिरकत नाहीत असं म्हणतात. अर्थात पानांचा उपयोग जनावरांना चारा म्हणूनही होतो. तेव्हा हे झाड असं बहुगुणी पण फारसं माहिती नसलेलं आणि केरळसारख्या भागामध्ये दुर्मिळ होत जाणार मला वाटते. म्हणूनच वनविभागांनी सुद्धा सगळीकडे ह्या वृक्षाची रोपं उपलब्ध करून दिलेली आहेत. मी ज्या ज्या नर्सरी गेले त्या प्रत्येक नर्सरीमध्ये हा टेटू हा झाड होतच होतं. तेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या आसपास गावामध्ये बागेत लावायला, कारण मोठा वृक्ष होतो हा, तर जरूर आणा. आणि खूप खास बकुळ आहे म्हणा किंवा ज्याला आपण काय म्हणूया वासवाला पारिजात आहे असं हे नाही आहे. त्यामुळे थोडं घरापासून लांब पण जरूर एखादी जागा निवडा आणि तुमच्या परिसरामध्ये हे झाड लावा. नमस्कार. हे टेटू पुराण इथेच थांबवते आणि तुमचा निरोप घेते. नमस्कार.